अहिल्यानगर माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात खासदार निलेश लंके यांनीही प्रतिक्रिया दिली असून माजी महापौराविरुद्ध दाखल गुन्ह्याबाबत वेगळं चित्र उभं केलं जात असल्याचा आरोप करत आता या प्रकरणातील फिर्यादीला जीवाची भीती लागली असून माजी महापौर अभिषेक कळमकर आणि त्यांच्या साथीदारांकडून आपल्या कुटुंबाला धोका असून खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात अशी भीती फिर्यादी रवींद्र रामराव शेळके यांनी व्यक्त केली आहे। मी रवींद्र रामराव शेळके। मी गेल्या 12 वर्षापासून माजी आमदार दादाभाऊ कळमकर साहेब यांच्याकडे ड्रायव्हर हे काम करत होतो, परंतु मधल्या काही काळात 2021 ते 2022 या रोजी अभिषेक कळमकर व त्यांची पत्नी यांनी काही लोकांकडून रयत शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला कामाला लावतो म्हणून पैसे गोळा केले, परंतु मी त्या दोघांनाही सांगितलं की तुम्ही असं करू नका, पैसे गोळा करू नका, हे चुकीचं आहे। तर ते मला म्हणले तू एवढा शहाणा आहे का, तो आम्हाला म्हणजे अज्ञान आणि अक्कल शिकवतो, म्हणून आमचं काय म्हणजे खटकलं आणि मी ते काम 2-2.5 वर्षापूर्वी मी ते काम पण सोडलं। आता ते मला म्हणतात की रवीनी सगळ्यांकडून पैसे घेतले आणि रवी पैसे घेतले आणि निघून गेला। जर मी पैसे घेतले असते तर 2.5 वर्ष ज्यांच्याकडून पैसे घेतले ते शांत बसले असते का? बरं, हे काय नाही बसले, मग माझी एफ दाखल का नाही केली 2.5 वर्षापूर्वीच? आता ते मला म्हणतात तू पैसे घेतले आणि तू निघून गेलो, हे सर्वस्वी खोटं आहे। तरी पण माझी प्रशासनाला विनंती आहे की अभिषेक कळमकर व त्याचे काही लोक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करू शकतात। तरी पण तुम्हाला विनंती करायची मला प्रशासनाला की तुम्ही माझ्याकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि मला पोलीस संरक्षण द्या, एवढीच विनंती।